नमस्कार. मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. इराणचे सर्वेसर्वा अयातुल्ला खामेनी यांच्या मृत्यूनंतर काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी एक सविस्तर लेख लिहिला होता. अयातुल्ला यांचे वारसदार मुज्तबा यांनी बहुधा हा लेख वाचला नसावा किंवा लेख वाचल्यानंतर त्याचा वापर टॉयलेट पेपर सारखा केला असावा. या लेखाच्या निमित्ताने काँग्रेसने पूर्णपणे प्रयत्न केले वातावरण निर्मिती करण्यात आली की कसं मोदी सरकार इस्रायल धार्जिण आहे, कसं मोदी सरकार इराणच्या विरोधात आहे. आणि जेव्हा स्टेट ऑफ हॉर्मुझ बंद करण्यात आलं, या स्टेटमध्ये ब्लॉकेड लावण्यात आलं आणि इथून भारतीय मालवाहू जहाजांची ये जा पूर्णपणे थांबली, त्याच्यानंतर तर मोदी सरकारवर अत्यंत जळजळीत अशा प्रकारची टीका करण्यात आली. आता स्टेट ऑफ हॉर्मुझमधून भारतीय जहाजांना ये जा करण्याची मुभा मिळालेली आहे. परंतु अशा वेळी काँग्रेस प्रवक्ते आभार मानतायत इराणचे. हॉर्मुझमध्ये निर्माण झालेल्या ब्लॉकेड नंतर देशामध्ये एलपीजीचा प्रचंड तुटवडा निर्माण झालाय, अशा प्रकारचा दावा काँग्रेसचे नेते करतायत. संसदेत हंगामा करतायत, रस्त्यावर आंदोलनं करतायत आणि नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर या सगळ्या विषयाचं खापर फोडण्याचा प्रयत्न करतायत. काँग्रेसवाले कोणतीही वाईट परिस्थिती असो, देशावर संकट असो, 4 मुद्दे प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करतात, 4 मुद्दे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात. त्यातला पहिला मुद्दा म्हणजे युपीएचं सरकार हे नरेंद्र मोदी यांच्या 12 वर्षाच्या कार्यकाळापेक्षा अधिक सुखकर होतं, जनतेच्या दृष्टीने अत्यंत चांगलं होतं. दुसरा मुद्दा, डॉक्टर मनमोहन सिंग हे मोदींपेक्षा जास्त सक्षम आणि खंबीर अशा प्रकारचे पंतप्रधान होते. तिसरा मुद्दा, सोनिया गांधी या परराष्ट्र धोरणाच्या जाणकार आहेत, तज्ज्ञ आहेत. आणि चौथा मुद्दा, राहुल गांधी हे नरेंद्र मोदी यांच्यापेक्षा खंबीर पंतप्रधान होऊ शकतात. अयातुल्ला यांच्या मृत्यूनंतर नरेंद्र मोदी यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली नाही किंवा इराणशी कोणत्याही प्रकारचा संवाद साधला नाही, हा सोनिया गांधी यांचा आक्षेप होता. सोनिया गांधींचा असाही आक्षेप आहे की नेहरूकालीन जे परराष्ट्र धोरण होतं ते नरेंद्र मोदींनी अक्षरशः बुडवलेलं आहे. यातल्या दोन्ही गोष्टी बरोबर होत्या, परंतु त्यातून जो सूर लावण्यात आला तो अत्यंत चुकीचा होता. आणि सोनिया गांधी यांचा सूर होता की आपण इस्रायल थार्जिणे आहोत आणि आपण इराणच्या विरोधात आहोत. हॉर्मुझमध्ये इराणने ब्लॉकेड निर्माण केलं, ये जा करायला परवानगी दिली फक्त चीन आणि रशियाच्या जहाजांना. सुरुवातीच्या काळामध्ये भारतीय जहाजांना अशा प्रकारची परवानगी आहे असं इराणकडून स्पष्ट करण्यात आलं नव्हतं. आणि त्याच्यानंतर काँग्रेसच्या प्रवक्त्यांनी केंद्र सरकारवर एकच राळ उडवायला सुरुवात केली. त्यांनी असं म्हटलं की नरेंद्र मोदी यांचं जे चुकीचं परराष्ट्र धोरण आहे किंवा नरेंद्र मोदी यांनी जे नेहरूकालीन परराष्ट्र धोरण बुडवलेलं आहे त्याच्यामुळे इराण भारताच्या विरोधात गेलेलं आहे. जी परवानगी रशिया आणि चीनला मिळाली ती खरं तर भारताला सुद्धा मिळाली पाहिजे होती, परंतु नरेंद्र मोदी यांच्या कमकुवत परराष्ट्र धोरणामुळे ही परवानगी मिळेनाशी झालेली आहे. त्यांनी असं म्हटलं की डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळामध्ये भारत आणि इराणचे जे संबंध होते ते अत्यंत मजबूत होते. परराष्ट्र धोरणावर नरेंद्र मोदी यांना सल्ला देणाऱ्या लेखाने या संपूर्ण चर्चेची सुरुवात होते, जो लेख सोनिया गांधी यांनी लिहिलेला आहे. राहुल गांधी त्यांची री ओढतात, त्याच्यानंतर काँग्रेसचे प्रवक्ते त्याच्यावर चर्विचर्वण करतात. काँग्रेसच्या सोशल मीडिया हँडलवरून खोट्या नाट्या अफवांना उधाण येतं. अशा प्रकारच्या सगळ्या चर्चा त्याची सुरुवात त्याचा अखेर ठरलेली असते. त्याची अखेर असते राहुल गांधी हे कसे सुशिक्षित आहेत, राहुल गांधी हे कसे खंबीर आहेत आणि नरेंद्र मोदी यांच्या तुलनेत देशाचा गाडा ते कसे सक्षमपणे हाकू शकतात. काँग्रेसच्या नेत्यांची पदाधिकाऱ्यांची अडचण अशी आहे की मोठ्या ताकदीने ते अफवांचा फुगा फुगवतात, परंतु काही काळातच या फुग्याला टाचणी लागते. हॉर्मुझमध्ये आजही ब्लॉकेड आहे, तिथे अन्य देशांच्या जहाजांना ये जा करायला मनाई आहे, परंतु भारताच्या जहाजांना ती मोकळीक मिळालेली आहे, हिरवा कंदील मिळालेला आहे. शिवालिक आणि नंदागिरी ही 2 जहाजं भारताच्या दिशेने रवाना झाली आहेत, भारतामध्ये दाखल झालेली आहेत. ही दोन्ही जहाजं शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या मालकीची आहेत आणि या 2 जहाजांवर 92,700 मेट्रिक टन इतका एलपीजी गॅस लादलेला आहे. मुंद्रा बंदरात हा गॅस दाखल झालेला आहे आणि त्याच्यानंतर अवघ्या 8 दिवसामध्ये हा सिलेंडरच्या रूपाने घरोघरी पोहोचू शकतो. अशी एकूण 22 जहाजं हॉर्मुझच्या परिसरामध्ये अडकलेली आहेत. 22 भारतीय जहाज आहेत आणि त्या भारतीय जहाजांवर 611 खलाशी आणि अधिकारी आहेत. परंतु आता हॉर्मुझची कोंडी फुटलेली आहे, भारतीय जहाजांना इथून ये जा करायला परवानगी मिळालेली आहे. त्याच्यामुळे ही जी अडकलेली जहाज आहेत ती सुद्धा लवकरात लवकर भारताच्या दिशेने रवाना होतील आणि त्याच्यावर जे तेल गॅस आहे ते भारतीयांना मिळेल, भारतासाठी उपलब्ध होईल अशी शक्यता दिसते. हॉर्मुझचा परिसर अत्यंत असुरक्षित आहे, धगधगतोय. अशा परिस्थितीमध्ये आपली जी मालवाहू जहाजं या रस्त्याने भारताच्या दिशेने येत आहेत ती जहाजं सुरक्षितपणे भारतामध्ये यावी म्हणून भारताने ओमानच्या आखातावर 3 नौदल जहाजांना तैनात केलेलं आहे, जेणेकरून आपल्या मालवाहू जहाजांचा जो प्रवास आहे भारताच्या दिशेने तो अत्यंत सुरक्षित व्हावा. हे जितक्या सहजपणे होताना दिसतंय तितक्याच ते सहजपणे झालेलं आहे. आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पझेश्कियान यांच्याबरोबर फोनवर चर्चा केली. आपले परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी इराणचे परराष्ट्र मंत्री सय्यद अब्बास अरागाची यांच्याबरोबर फोनवर चर्चा केली.
इराणचे जे भारतामध्ये राजदूत आहेत मोहम्मद फताली यांनी या संवादानंतर असं जाहीरपणे सांगितलं की भारत हा इराणचा मित्र आहे आणि स्टेट ऑफ हॉर्मुझमधून भारतीय जहाजांना ये जा करायला आमची कोणतीही आडकाठी नाहीये. आणि हे जे विधान आहे ते सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना धक्का देणारं विधान आहे. त्यांनी जे सगळं अफवांचं जाळं निर्माण केलं होतं गेल्या काही दिवसात अत्यंत मेहनतीने, ते सगळं जाळं या विधानानंतर पूर्णपणे उद्ध्वस्त झालेलं दिसतं. एक गोष्ट लक्षात घेण्याची गरज आहे, हार्मुझमध्ये जो तिढा निर्माण झालेला आहे तो काही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्माण केलेला तिढा नाहीये, परंतु तिथे जे काही वातावरण आहे त्याचा वापर करून भारतामध्ये आपली राजकीय पोळी कशी शेकता येईल याचा पूर्णपणे काँग्रेसने प्रयत्न केलेला दिसतोय. काँग्रेसने आपली ताकद पणाला लावली आणि अफवांचा बाजार गरम केला, अशा प्रकारे गरम केला की देशामध्ये एक भयाचं वातावरण निर्माण होईल, जनतेमध्ये प्रचंड घबराट निर्माण होईल आणि काँग्रेस त्यांच्या प्रयत्नामध्ये यशस्वी झालेली दिसते. इथे रोज भारतामध्ये साधारण 50 ते 55 लाख सिलेंडरची बुकिंग होते. तिथे काँग्रेसने अफवांचा बाजार गरम केल्यामुळे आज जी बुकिंग होते ती दर दिवस जवळजवळ 80 लाखांची बुकिंग होते. केंद्र सरकार जर अस्थिर करायचं असेल तर देशाच्या जनतेला सैरभैर केलं पाहिजे, देशाच्या जनतेला भयभीत केलं पाहिजे, घबराट निर्माण केली पाहिजे. त्यामुळे काँग्रेसने जे काही केलं ती काँग्रेसची अत्यंत नियोजनबद्ध अशा प्रकारची रणनीती होती. आपले केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी संसदेत उभं राहून अत्यंत ठामपणे सांगितलं की देशामध्ये तेल आणि गॅसचा कोणत्याही प्रकारे तुटवडा नाहीये. आपण आकडे लक्षात घेऊ. आपली एलपीजीची वर्षाला गरज किती असते? 31 ते 33 दशलक्ष मेट्रिक टन. भारतामध्ये निर्मिती किती होते? 12 ते 13 दशलक्ष मेट्रिक टन. म्हणजे साधारण 60% एलपीजी आपण बाहेरून आयात करतो, परंतु देशामध्ये 15 ते 20 दिवस टिकेल इतका गॅसचा साठा उपलब्ध आहे. तरी सुद्धा काँग्रेसने हा पॅनिक निर्माण करण्याचा प्रयत्न केला. खरं तर काँग्रेस हा असा पक्ष आहे की ज्या पक्षाने या देशामध्ये अनेक दशकं राज्य केलेलं आहे. त्याच्यामुळे सरकार कसं चालतं हे काँग्रेसला पूर्णपणे माहिती आहे. तेल आणि गॅस देशामध्ये किती आहे, कितीची आपल्याला आवश्यकता आहे, हे सगळे आकडे काँग्रेसकडे सुद्धा होते. परंतु काँग्रेसचा जो इरादा होता, काँग्रेसची जी नियत होती ती वाईट होती. काँग्रेसला या देशामध्ये कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही किमतीवर अस्थैर्य हवंय, कारण काँग्रेसला जनतेला रस्त्यावर उतरवायचं आहे. आता इराणने हार्मुझमधून ये जा करायला भारतीय जहाजांना परवानगी दिलेली आहे, परंतु समजा ही परवानगी मिळाली नसती तरी सुद्धा भारत सरकारने निश्चितपणे पर्याय शोधले असते. कारण आपण आधीच अमेरिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या देशांची बोलणी केलेली आहेत, आफ्रिकेशी बोलणी केलेली आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रशियासारखा खंबीर मित्र आपल्यासोबत आहे. रशियाने भारताला ऑफर दिलेली आहे की आर्टिकच्या मार्गाने आम्ही तुम्हाला गॅसचा नियमितपणे पुरवठा करू आणि पुरवठा अत्यंत स्वस्त दरात करू. काँग्रेसने जवाहरलाल नेहरू यांच्या कार्यकाळापासून परराष्ट्र धोरण म्हणून जे काही स्वीकारलं त्याचा आधार काय होता? चाटुकारिता आणि भलामण. मोदी सरकारची स्पष्टपणे भूमिका आहे, दोन देशांचे संबंध केव्हा निर्माण होतात? जेव्हा दोन्ही देश एकमेकांना मदत करतात, एकमेकांची मदत घेतात. आणि मोदींच्या परराष्ट्र धोरणाचा जो आधार आहे तो हाच आहे. नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस प्रणित जे परराष्ट्र धोरण आहे, खरं तर जे नेहरू प्रणित परराष्ट्र धोरण आपण म्हणू शकतो, ते पूर्णपणे मोडीत काढलेलं आहे आणि त्याच्यामुळे काँग्रेस नेते त्याच्यावर प्रचंड उखडलेले असतात. अयातुल्ला यांच्या मृत्यूनंतर मोदींनी श्रद्धांजली अर्पण केली नाही, परंतु त्याच्यामुळे काही बिघडत नाही. सरकारचे प्रतिनिधी म्हणून परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री इराणच्या दूतावासामध्ये गेले होते. तिथे त्यांनी श्रद्धांजलीचे सोपस्कार पूर्ण केले. नरेंद्र मोदी यांना पूर्णपणे ठाऊक आहे की दोन देशांचे जे संबंध असतात ते एकमेकांच्या स्वार्थावर आधारित असतात आणि नरेंद्र मोदी आपल्या मित्र देशांचे स्वार्थ जपण्याचं काम व्यवस्थितपणे करत असतात. भारत हा जगातला सगळ्यात मोठा अन्नधान्याचा पुरवठादार देश आहे. अलीकडेच आपले कृषी मंत्री शिवराज सिंग यांनी संसदेमध्ये घोषणा केलेली आहे की गहू, तांदूळ, सोयाबीन, भुईमूग आणि मोहरी या पिकांबाबत आपण चीनला सुद्धा मागे टाकलेलं आहे. भारत आखातामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अन्नधान्य, भाजीपाला, फळं, चहा, साखर, यंत्रसामुग्री, औषधं आदी गोष्टींचा पुरवठा करत असतो आणि त्यांच्या गरजेचा जवळजवळ 70% पुरवठा आपणच करतो. त्यामुळे भारत हा आखाती देशांचा एक अत्यंत महत्वाचा पुरवठादार आहे. बरं, हे देश फक्त सौदी, बहरीन, कुवेत, UAE एवढेच नाही आहेत. इराणला सुद्धा हा सगळा पुरवठा होत असतो. इराणला भारत तांदूळ, साखर, चहा, इलेक्ट्रिक सामान, औषधं आदीचा पुरवठा करत असतो. 2024-25 मध्ये भारताने इराणला केलेली निर्यात $1.24 अब्ज इतकी आहे. अनेक बाबतीत इराण भारतावर अवलंबून आहे. चीन हा इराणचा मित्र देश आहे आणि चीनकडून सुद्धा या गोष्टीचा पुरवठा इराणला होऊ शकतो. परंतु अन्नधान्याबद्दल म्हणाल, भाजीपाल्याबद्दल म्हणाल तर चीनची परिस्थिती अशी आहे की ते जे पिकवतात ते त्यांच्याच लोकसंख्येला पुरे पडत नाही, अशा प्रकारची परिस्थिती आहे. 2020 मध्ये चीनने भारताकडून तांदळाची मागणी केलेली, विनंती केलेली, याच्यावरून लक्षात घ्या की चीनमध्ये किती मोठा तांदळाचा तुटवडा असेल. मोदींना एक गोष्ट चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की भारताचं जर तेल आणि गॅस शिवाय अडू शकतं तर इराणचं सुद्धा तांदूळ आणि गव्हाशिवाय अडू शकतं, साखरेशिवाय अडू शकतं, औषधांशिवाय अडू शकतं.
भारत हा जेनेरिक औषधांचा जगातला सगळ्यात मोठा पुरवठादार आहे. भारताला फार्मसी ऑफ वर्ल्ड म्हटलं जातं. म्हणजे जेनेरिक औषधांचा भारताकडून जगाला जो पुरवठा होतो तो चीनपेक्षा किंवा जगातल्या अन्य देशांपेक्षा खूप जास्त आहे आणि त्याची तुलनाच होऊ शकत नाही. भारताला एक गोष्ट ठाऊक आहे की युद्धाच्या काळामध्ये शस्त्र लागतात, दारुगोळा लागतो, परंतु युद्धाच्या काळामध्ये औषधं सुद्धा लागतात आणि अन्न सुद्धा लागतं, हे भारताला माहिती आहे. आणि दोन्ही गोष्टी भारताकडे मुबलक प्रमाणामध्ये आहेत. म्हणजे एखाद्याच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेणाऱ्या दोन्ही गोष्टी, अन्न आणि औषधं, भारत जगाला पाठवत असतो, तसा तो इराणला सुद्धा पाठवत असतो. फक्त या दोन गोष्टींचा पुरवठा नाहीये. या युद्धाच्या काळामध्ये, अत्यंत कठीण काळामध्ये, आणीबाणीच्या काळामध्ये इराणच्या आयरिस लावण या युद्धनौकेला भारतामध्ये आपण आश्रय दिला आणि त्यासाठी सुद्धा इराण भारताचा आभारी आहे. मोदींचं परराष्ट्र धोरण हे काँग्रेसच्या परराष्ट्र धोरणापेक्षा खूप वेगळं आहे, परंतु ते खूप वेगळं आहे म्हणून ते चुकीचं आहे असा दावा सोनिया गांधी करू शकतात, राहुल गांधी करू शकतात, त्यांचे चमचे करू शकतात. परंतु जे सोनिया गांधींना वाटतं, राहुल गांधींना वाटतं, ते इराणला वाटेलच याची काही आवश्यकता नाहीये. मोदींनी नेहरू प्रणीत परराष्ट्र धोरण साफ मोडीत काढलं, त्याची कारणं आहेत. कारण या परराष्ट्र धोरणामुळे भारताचं जे धिरडं झालंय ते भारतीयांनी सुद्धा पाहिलं आणि सगळ्या जगाने सुद्धा पाहिलेलं आहे. आपण पंचशील, हिंदी चीनी भाई भाई अशा प्रकारच्या शब्दप्रयोगांचा वापर करून चीनशी संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला, ते संबंध वृद्धिंगत होतील अशा प्रकारे प्रयत्न केला. परंतु चाटुकारिता करून समोरचा देश तुम्हाला इज्जत देईल याची काही आवश्यकता नाहीये. 1962 मध्ये चीनने आपल्यावर आक्रमण केलं आणि आपल्या भूमीचा खूप मोठा लचका तोडला. डॉक्टर मनमोहन सिंग जे युपीए सरकारच्या काळामध्ये पंतप्रधान होते, त्यांचं परराष्ट्र धोरण इतकं मजबूत होतं की पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ त्यांना देहाती औरत म्हणत असत. आणि हे धोरण जर नरेंद्र मोदी यांनी मोडीत काढलं तर भारताच्या दृष्टीने आणि भारतीयांच्या दृष्टीने त्यांनी अत्यंत उत्तम काम केलेलं आहे. निर्बुद्ध नेतृत्व ही काँग्रेसची समस्या झालेली आहे आणि काही प्रमाणात ती देशाची सुद्धा समस्या झालेली आहे. सुदैवाने हा पक्ष आज देशाच्या सत्तेवर नाहीये. इथे परराष्ट्र धोरणावर बोलतो कोण? पवन खेरा आणि सुप्रिया श्रीनेत. जे बोलू शकतात ते शशी थरूर, त्यांना काँग्रेसने कोपऱ्यात ढकलून दिलेलं आहे, त्यांना बोलू दिलं जात नाहीये. म्हणजे तुम्हाला परराष्ट्र धोरणामधलं किती कळतं, त्यापेक्षा तुम्ही मोदींवर चिखलफेक किती करू शकता, हा काँग्रेसचा निकष आहे प्रवक्त्यांसाठी आणि बोलणाऱ्या नेत्यांसाठी. युक्रेन आणि रशियाचं बराच काळ युद्ध सुरू आहे, परंतु या युद्धाचा भारतावर फारसा परिणाम झाला नाही. किंबहुना या युद्धाच्या काळामध्ये भारताने रशियाकडून भरभरून स्वस्त तेल विकत घेतलं आणि आपलं अर्थकारण सुरक्षित ठेवलं, मजबूत ठेवलं. कदाचित इराण युद्धाचा सुद्धा परिणाम झाला नसता जर हार्मुझमध्ये इराणने ब्लॉकेड केलं नसतं. परंतु हे जे काही युद्ध सुरू आहे ते काही अनंत काळ सुरू राहणार नाहीये, कधीतरी ते संपणार आहे. या युद्धामुळे भारताला झळा निश्चितपणे बसतायत, परंतु ज्या बसतायत त्याच्यापेक्षा ते जास्त जाणवाव्यात अशा प्रकारचा प्रयत्न काँग्रेस पक्षाकडून होतोय. हे काँग्रेसचं फक्त अपरिपक्व राजकारण नाहीये, हे देशविरोधी राजकारण आहे, भिकारी राजकारण आहे, देशाला जाळणारं राजकारण आहे. अशा प्रकारचं राजकारण करून काँग्रेस पक्षाला असं वाटतंय की 5 राज्याच्या निवडणुका आहेत, त्या 5 राज्याच्या निवडणुकांमध्ये सरकारच्या विरोधात एक भयाचं वातावरण निर्माण करायचं आणि निवडणुकीच्या राजकारणामध्ये त्याचा फायदा उठवायचा. परंतु त्याची शक्यता खूप कमी आहे, कारण या देशाची जनता सुजाण आहे आणि देशावर प्रेम करणारी आहे. त्यामुळे काँग्रेस पक्ष जे राजकारण करतोय त्या राजकारणामुळे काँग्रेस पक्षाला विजय मिळण्याची शक्यता खूप कमी आहे. लोक पुन्हा एकदा त्यांच्या तोंडामध्ये माती घालतील याची शक्यता जास्त आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला मी सोनिया गांधी यांच्या लेखाचा उल्लेख केला. मुज्तबा खामेनी यांनी तो लेख वाचलाय का, अशा प्रकारचा प्रश्न मी तुम्हाला विचारला. तो लेख कदाचित वाचला पण असेल. हल्ली सोशल मीडियाचा काळ आहे, त्याच्यामुळे एक गोष्ट दुसरीकडे पोहोचायला फार काळ लागत नाहीये. परंतु तो लेख वाचला काय, नाही वाचला काय, मुज्तबांना आज मदत होणार आहे भारत सरकारची. सोनिया गांधी यांचे जे शाब्दिक बुडबुडे आहेत त्याचा मुज्तबा यांना काही फायदा नाही आणि त्याच्यामुळे भारत मजबूत आहे आणि एखादा मजबूत देश आपल्या सोबत उभा राहावा असा कोणत्याही देशाचा नेता प्रयत्न करतो. मुज्तबा सुद्धा तोच प्रयत्न करतील. भारताने इतर देशांशी जे सलोख्याचे आणि चांगले संबंध निर्माण केलेले आहेत ते संबंध आपल्या मजबूतीच्या आधारावर निर्माण केलेले आहेत, आपल्या देण्याच्या क्षमतेवर निर्माण केलेले आहेत. या व्हिडिओमध्ये तुर्तास इथे संपतो. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा, न्यूज डंक आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.